नमस्कार, मी शिल्पा। न्यूज मराठी 24/7च्या प्रहार या विशेष सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शिक्षणाचं माहेरघर, उज्ज्वल भविष्याची आशा आणि गरिबीवर मात करण्यासाठी पाहिलेलं स्वप्न। आई वडील आपल्या काळजाचा तुकडा घरापासून दूर एका वसतिगृहात सोडतात, या आशेने की तिथे त्यांचा मुलगा किंवा मुलगी साक्षर होईल, स्वतःच्या पायावर उभी राहील। पण ज्या भिंतीच्या आड मुलांचं भविष्य घडायला हवं होतं, त्याच भिंती आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयान अंधाराचं साक्षीदार बनत आहेत का? आजचा हा प्रहार या विकृतीवर आहे, ज्याने माणुसकीला काळीमा फासलाय। ग्रामीण भागातील आई वडील आपल्या रक्ताचं पाणी करतात, पोटाला चिमटा काढतात आणि आपल्या काळजाच्या तुकड्याला म्हणजेच आपल्या मुलामुलींना शहरात किंवा वसतिगृहात शिकायला पाठवतात। स्वप्न असतं की आपलं मूल शिकून मोठा साहेब होईल, पण दुर्दैवाने ज्या भिंतीच्या आड शिक्षणाचे धडे गिरवले जायला हवे होते, त्याच भिंती आज मुलांच्या किंकाळ्याने हादरला आहे। अलीकडच्या काळात काही घटनांनी महाराष्ट्र सुन्न झालाय। बदलापूरच्या त्या शाळेत 2 चिमुरड्यावर झालेला अत्याचार असो किंवा जळगावच्या शासकीय वसतिगृहात मुलींच्या अब्रूशी झालेला खेळ असो किंवा वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षिततेच्या लक्तरे वेशीवर टांगणारा प्रश्न असो, आज प्रहारमध्ये आपण वाचा फोडणार आहोत वसतिगृहाच्या त्या विदारक परिस्थितीला, जी पाहून तुमचंही काळीज पिळवटून निघेल। या घटना केवळ बातम्या नाहीत, तर त्या आपल्या व्यवस्थेच्या सडलेल्या मानसिकतेचे पुरावे आहेत। काही दिवसापूर्वीच पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात एका खासगी वसतिगृहातील वॉर्डनने अल्पवयीन मुलांचं शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली। ही मुलं परिस्थितीने गरीब आहेत, कोणाचे आई वडील शेतमजूर आहेत तर कोणाचे ऊसतोड कामगार। एक बाप दिवसभर शेतात राबतो, आई दुसऱ्यांच्या घरी धुनी भांडी करते, फक्त यासाठी की आपला मुलगा शिकून मोठा साहेब व्हावा। पण जेव्हा त्याच मुलांच्या अब्रूवर घाला घातला जातो, तेव्हा त्या बापाच्या स्वप्नाचं काय? याच गरिबीचा फायदा ही नराधम माणसं घेत आहेत। नुकतीच समोर आलेली घटना मन सुन्न करणारी आहे। इगतपुरी येथील 10वी शिकणाऱ्या 7 मुलांनी जेवणात गुंगीचं औषध देऊन 5वी ते 7वीतील लहान मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केलाय। ज्या वयात मुलांच्या हातात पुस्तकं असायला हवी होती, त्या वयात ही विकृती कुठून आली? ही केवळ एक अपघात नाही, तर वसतिगृहाच्या व्यवस्थापनाचा हा मोठा क्राईम आहे। केवळ मुलांच्याच बाबतीत नाही, तर मुलींच्याही वसतिगृहात परिस्थिती यापेक्षा भयानक आहे। अनेक ठिकाणी मुलींना गर्भधारणा झाल्याच्या घटना समोर आल्यात। काही मुलं मुली छळाला कंटाळून पळून जातात, तर काही कायमचं मौन धारण करतात। शासकीय वसतिगृह काढली खरी, पण तिथे CCTV कॅमेरे आहेत का? तिथे वॉर्डन त्या मुलांच्या पालकाची भूमिका बजावतात का, की केवळ पगारासाठी खुर्च्या उभवल्या जात आहेत? असा प्रश्न पडतोय की वसतिगृहावर कोणाचं नियंत्रण आहे? सरकारने योजना आखल्या, बजेट मंजूर केले, पण त्या पैशातून मुलांना सकस आहार मिळतो का? त्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळते का? का तिथेही भ्रष्टाचार आणि दुर्लक्ष आपले पाळेमुळं घट्ट करून बसलेत? मुलं तिथे सुरक्षित नाहीत, तर मग ही नंदनवन कोणासाठी आहे? वसतिगृहाचा वॉर्डन असो किंवा शिक्षक असो किंवा तिथल्या साफसफाई करणारा कर्मचारी, चंदनासारखी झिजणारी मुलं या भ्रष्ट आणि विकृत लोकांच्या विळख्यात सापडलेत। अनेक ठिकाणी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय। कुणाला सांगितलं तर वसतिगृहातून काढून टाकू किंवा नापास करू अशी धमकी देऊन मुलांचा आवाज दाबला जातोय। ज्या हातांनी मुलांना घास भरवायला हवा, तेच हात आता मुलांच्या शरीराला ओरबडत आहेत। सरकार निधी देतं, पण तो निधी जातो कुठे? CCTV कॅमेरे फक्त नावापुरतेच आहेत का? रात्रीच्या वेळी पुरुष कर्मचाऱ्यांचा महिला कक्षात वावर का असतो? ही प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। जेवण बनवणारे असोत किंवा सुरक्षा रक्षक, पैशांच्या जोरावर किंवा ओळखीने भरती झालेले हे लोक मुलांच्या आयुष्याशी खेळत आहेत। भ्रष्टाचार केवळ पैशाचा नाही, तर नीतिमत्तेचा झाला आहे। पालकांनो आणि प्रशासनानो, आता तरी जागे व्हा। मुलांनी काही सांगितलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। वसतिगृहात सोडून जबाबदारी संपत नाही, ती तिथून सुरू होते। प्रशासनाने वॉर्डन आणि कर्मचाऱ्यांची दर महिन्याला चौकशी केली पाहिजे। ही विकृती मुळापासून उखडून टाकायची असेल तर केवळ कायदे करून चालणार नाहीत, तर या नराधमांना भर चौकात शिक्षा झाली पाहिजे। असा प्रहार आपण सर्वांनी मिळून करायला हवा। वसतिगृह ही ज्ञानाची मंदिरे राहावेत, शोषणाची केंद्र बनू नयेत। पालकांनो, ही सतर्कतेची वेळ आहे। तुमचा मुलगा किंवा मुलगी वसतिगृहात असेल तर केवळ फोनवर बोलून समाधान मानू नका।
मुलांच्या वागण्यातील बदल ओळखा. जर मूल वसतिगृहात जायला घाबरत असेल तर त्यांच्याशी विश्वासाने बोला. वसतिगृहाला अचानक भेटी द्या. तिथल्या जेवणाची आणि स्वच्छतेची पाहणी करा. मुलांच्या शरीरावर काही खुणा आहेत का ते अधूनमधून तपासा. प्रहारच्या तपासात काही धक्कादायक प्रश्न उपस्थित होतात. वसतिगृहात वॉर्डनची नेमणूक करताना त्यांची मानसिक तपासणी होते का? मुला-मुलींच्या वसतिगृहांचे नियमित ऑडिट का होत नाही? वरिष्ठ अधिकारी केवळ AC केबिनमध्ये बसून अहवाल का वाचतात? जमिनीवरची परिस्थिती का पाहत नाहीत? ज्या मुलांना हे कृत्य केलंय त्यांच्यावर संस्कार करण्याऐवजी व्यवस्थेने त्यांना गुन्हेगार कसं बनू दिलंय? हे थांबायला हवं. सरकारने केवळ कागदावरच सुरक्षा देऊन चालणार नाही, तर प्रत्येक वसतिगृहात कठोर CCTV देखरेख हवी. मुलांसाठी गुप्त तक्रार पेटी असायला हवी, जिथे ते न घाबरता आपली व्यथा मांडू शकतील. वॉर्डन आणि कर्मचाऱ्याची नैतिक जबाबदारी निश्चित व्हायला हवी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांनीही आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भीती ओळखायला हवी. जर उद्याची पिढी या वसतिगृहात सुरक्षित नसेल तर साक्षरतेच्या ह्या गप्पा आणि विकास केवळ पोकळ आहे. आमचा हा प्रहार त्या झोपलेल्या व्यवस्थेला जाग करण्यासाठी आहे, जेणेकरून पुन्हा कोणा चिमुकल्याचं स्वप्न या भिंतीच्या आड मारले जाणार नाही. जर तुम्हाला वसतिगृह किंवा आजूबाजूला काहीही संशयास्पद वाटलं तर घाबरू नका. थेट या क्रमांकावर संपर्क साधा. हा नंबर संपूर्ण भारतात 24 तास मोफत उपलब्ध आहे. तो कोणत्याही मुलांवर अत्याचार होत असेल किंवा मुलगा संकटात असेल तर या नंबरवर फोन करा. तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल. चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1098 आणि महिलांसाठी हेल्पलाईन नंबर आहे 1091. मुलांवरील अत्याचारांच्या तक्रारींसाठी हा विशेष क्रमांक आहे. पोलीस नियंत्रण कक्ष 100 किंवा 112. तात्काळ मदतीसाठी थेट पोलिसांशी संपर्क साधा. प्रहारचा उद्देश केवळ बातमी सांगणं नाही, तर या व्यवस्थेला हलवणं आहे. जोपर्यंत ही मुलं सुरक्षित नाहीत तोपर्यंत कसली प्रगती आणि कसलं डिजिटल इंडिया? सक्षम रहा, सतर्क रहा आणि आपल्या पाल्यांसाठी ढाल बना. अन्यायाविरुद्धचा आमचा हा प्रहार असा सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज मराठी 24/7. सत्याची साथ, नव्या भारताचा नवा विचार.